घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली पाड्यासह येथील आदिवासी पाड्यात 2 वर्षापूर्वी जलवाहिनी टाकण्याचं, पाण्याच्या टाक्या उभारण्याचं नियोजन आखण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेनं उशिरा का होईना या कामाचे कार्यादेश काढले. त्यानुसार या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील 6 महिन्यात पाड्यांमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे. घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगर माथ्यावर जाऊन अरुंद वाटा तोडवत पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र प्रसिद्ध झालं होतं. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं याची दखल घेतली. त्यानुसार आता येथील आदिवासींची तहान भागवण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यातही तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात 88 लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र 2 वर्ष त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते. आता रखडलेल्या कामाचे कार्यादेश दिले असून त्याचं कामही सुरू केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागानं केलाय. 10 ठिकाणी सिंटेक्सच्या 5000 लिटरच्या टाक्या बसवल्या जाणार आहेत. त्यात कशळीपाडा, पानखंडा, बमनालीपाडा, टाकरपाडा इत्यादींसह इतर आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. तसंच येथील सर्व पाड्यांना पाणी मिळावं या उद्देशानं 3 ते 4 ठिकाणी पंप बसवले जाणार आहेत. 3 ते 4 इंचाची जलवाहिनी सुद्धा टाकली जाणार आहे. त्यानुसार पुढील 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पानखंडा आणि इतर आदिवासी पाड्यांची पाहणी केली. यावेळेला सिंटेक्सच्या टाक्या काही ठिकाणी तुटलेल्या आढळून आल्या. बोरवेलला गढूळ पाणी येत असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. तुटलेल्या टाक्या बदलल्या जाणार असून इतर समस्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे.